नमस्कार, जय भीम. आज एक तुम्हाला अत्यंत धक्कादायक बातमी ती म्हणजे अशी की हे लोकसभेचं जे इलेक्शन झाले आतापर्यंत 6 टर्ममध्ये 6 फेजेसमध्ये ते बहुधा रद्द होईल की काय अशा पद्धतीची शंका निर्माण झालेली आहे. कारण जस्टिस चंद्रचूडनी जो डेटा फॉर्म 17D मध्ये C मध्ये जो असतो तो त्यांनी अपलोड करायला सांगितलं आणि एक दुसरा अर्ज लावला RTI मध्ये. त्याच्यात चीफ इलेक्शन कमिशन लिहितो आहे की आमच्याकडे कुठलाही इलेक्शनचा डेटा नाही. किती शॉकिंग न्यूज की एका देशात चीफ इलेक्शन कमिशनकडे डेटा नाही म्हणजे मग निकाल कसा लावणार आहेत आणि कशावर लावतात. आणि ती सर्व इन्फॉर्मेशन आता त्यांनी RTIच्या याच्यामध्ये आलेली आहे. 24 तारखेला पुन्हा त्याच्यावरती हिअरिंग आहे आणि चंद्रचूड यांनी सांगितलं की मी रात्र बसलो तरी चालेल, परंतु मला ते पूर्ण हिअरिंग केल्याशिवाय मी राहणार नाही. शक्यता आहे की जर अशा पद्धतीचे जर पत्र असले आणि जर चीफ इलेक्शन कमिशनकडे जर डेटाच नाही मग ते निकाल कसला होणार आहे. इतकी धक्कादायक बाबी आहे. त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष त्याच्यावरती आहे. दुसरा एक पुन्हा आहे की जिथला हा जो गोंधळ पाहून आणि ज्या पद्धतीने एवढ्या ॲप्लिकेशन्स त्यांनी रिजेक्ट केल्या आणि त्या सर्वावरती सुप्रीम कोर्टही कुठेतरी शंकेच्या याच्यामध्ये यायला लागलेला आहे. परंतु चंद्रचूड एक महत्त्वाचा माणूस तिथे बसला असल्यामुळे आणि त्यांना कपिल सिब्बलला त्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांनाही थोडासा जोर आला की आता ज्युडिशियरीमध्ये जरी काही रिफ्ट असली आपसामध्ये, परंतु काही लोक त्यातले चंद्रचूडसारखे लोक आहेत अजूनही. त्याच्यामुळे लोकशाही निश्चितच टिकून आहे. त्याच्यावरती आधारित हा छोटासा व्हिडिओ जरी मोठा असला परंतु अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही बघावा, निश्चित हा व्हिडिओ बघा. दोस्तों, विस्फोटक खुलासा हुआ है जिससे अब सुप्रीम कोर्ट CJI चंद्रचूड़ ये फैसला तक ले सकते हैं कि 24 का ये चुनाव रद्द हो और फिर से चुनाव कराए जाए. ये खबर मैं आपको जो बताने जा रही हूं उसे सुनने के बाद आपके होश उड़ जाएंगे, क्योंकि चुनाव आयोग ने अभी कह दिया है कि चुनाव आयोग के पास किसी भी फेज का कोई डेटा मौजूद नहीं है. चुनाव आयोग के पास कुछ भी चुनाव से जुड़ी हुई खबरें नहीं है, डेटा नहीं है. फिर कैसे 4 चरणों की वोटिंग का डेटा, आधा अधूरा टर्नआउट डेटा चुनाव आयोग ने जारी किया. RTI के जरिए जो खुलासा हुआ है और ये मामला अब सुप्रीम कोर्ट पहुंच गया है. CJI चंद्रचूड़ ने कह दिया है कि जरूरत पड़े तो रात जाग के पूरी रात सुनवाई होगी. DY चंद्रचूड़ खुद इस पर सुनवाई करने वाले हैं. यह भी संभव है कि चुनाव ही रद्द हो जाए और अब तक जो वोटिंग हुई है उसे अवैध करार दिया जाए. मामला बहुत गंभीर है, इसीलिए समय लेके, वक्त लेके वीडियो को आखिर तक देखिएगा, समझिएगा और हां, आगे जरूर फॉरवर्ड कीजिएगा. तभी आपको पता चलेगा कि क्यों CJI चंद्रचूड़ को चुनाव आयुक्तों की नियुक्ति के उस पैनल से नरेंद्र मोदी ने हटाया था. क्यों चुनाव से महज कुछ दिन पहले जो चुनाव आयुक्त थे अरुण गोयल ने इस्तीफा दिया था. क्या कुछ घपलेबाजी करने की कोशिश की गई जिस पर कहीं ना कहीं विपक्ष या बड़े बड़े पत्रकार सवाल उठा रहे हैं. बताएंगे आगे आपको, उसका सारा खुलासा आज के इस एपिसोड में होगा, तो आखिर तक वीडियो को देखिएगा. नमस्कार, स्वागत है आप सभी का देश नीति पर. देश नीति, केवल सच्ची और पक्की खबरें. दोस्तों, मैंने आपसे कहा था कि सिविल सोसाइटी के लोग, बड़े बड़े पत्रकार, सुप्रीम कोर्ट के वकील, विपक्ष ये सवाल लगातार उठा रहे हैं कि चुनावी डेटा में बड़ी धांधली या गड़बड़ी की जा रही है. चुनावी डेटा में घपलेबाजी हुई या नहीं, या करने की कोशिश की गई या नहीं, ये आप तय करना, ये रिपोर्ट पूरा देखने के बाद. दोस्तों, पूनम अग्रवाल जो कि एक इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट हैं, जिन्होंने 2019 में ये खुलासा किया था कि 340 से अधिक सीटों पर डाले गए वोट और गिने गए वोटों में बड़ा अंतर है. पहले ये क्विंट में पत्रकार थी. ऐसे में 2024 चुनाव में जब चुनाव आयोग लगातार हर एक फेज का वोटर टर्नआउट डेटा देने में देरी कर रहा है, तो पूनम अग्रवाल ने एक RTI फाइल किया, जहां उन्होंने 4 चरणों में कितनी वोटिंग हुई उसकी पूरी डिटेल साझा करने के लिए चुनाव आयोग से कहा. लेकिन चुनाव आयोग ने जो जवाब चुनाव आयोग ने RTI के जरिए दिया वो परेशान करने वाला है. चुनाव आयोग ने कहा कि उनके पास कोई जानकारी नहीं है, कोई डिटेल नहीं है.
उल्टा चुनाव आयोग ने आरटीआई में कहा कि पूनम अग्रवाल को राज्य के मुख्य कार्यकारी अधिकारियों को अलग अलग आरटीआई दायर करनी चाहिए और फॉर्म 17 के जरिए चुनावी डेटा इकट्ठा करनी चाहिए, क्योंकि चुनाव आयोग के पास कोई भी डेटा नहीं है। किसी भी फेज में कितनी वोटिंग हुई, कुछ भी चुनाव आयोग के पास नहीं है। दोस्तों, चुनाव आयोग ने 4 चरणों के वोटों की संख्या परसेंटेज में फिर कैसे पब्लिश किया, ये बड़ा सवाल बन जाता है। क्या यह फेक है? देश में लोकसभा चुनाव चल रहा है, 4 चरणों का मतदान खत्म हो चुका है, 5वें चरण का चुनाव शुरू होने को है। इस बीच चुनाव आयोग कह रहा है कि उनके पास 4 चरणों के दौरान जो वोटिंग हुई उसकी कोई डिटेल नहीं है। दोस्तों, आप इस मामले को इस तरह से समझिए कि अगर जिस दिन वोटिंग हो रही है उस दिन की वोटिंग कितनी हुई, कितने लोगों ने वोट किए, इसका एक एक डिटेल दर्ज होनी चाहिए, दर्ज होना जरूरी है। तभी काउंटिंग के दिन अगर एक भी वोट इधर उधर होता है तो पता लग जाएगा। लेकिन अगर वोटिंग के दिन का डेटा ही गायब कर दिया जाए, एकदम पूरी तरह से उसे पब्लिक डोमेन से हटा दिया जाए, तो काउंटिंग के दिन क्या खेला होगा उसका कोई अंदाजा कोई नहीं लगा सकता। चुनाव आयोग वोटों की गिनती बढ़ा सकता है, घटा सकता है और किसी को पता तक नहीं चल पाएगा। इस पर पूनम अग्रवाल ने ट्वीट करते हुए लिखा कि आरटीआई के तहत मुझे दिए गए जवाब में कहा गया कि उनके पास डाले गए वोटों की पूर्ण संख्या का डेटा नहीं है और मुझे उसी प्रश्न के साथ राज्य के मुख्य कार्यकारी अधिकारियों को अलग अलग आरटीआई दायर करनी चाहिए। 2019 लोकसभा चुनाव में इलेक्शन कमीशन ने 4 चरणों के वोटों की संख्या प्रकाशित की। अब वे कह रहे हैं कि उनके पास जानकारी नहीं है। यानी दोस्तों, यहां पर प्रैक्टिकली सोचने की जरूरत है। जबकि दूसरी ओर सुप्रीम कोर्ट में वो कह रहे हैं कि फॉर्म 17C अपलोड करने समय लगेगा। फॉर्म 17C अपलोड करने में समय लग जाएगा क्योंकि उसमें डाले गए वोटों की संख्या होती है। दोस्तों, ये मामला सुप्रीम कोर्ट में भी है। सीजीआई ने साफ शब्दों में कह दिया कि इस पर जल्द सुनवाई शुरू करेंगे। वो जरूरत पड़े तो मामले की सुनवाई के लिए पूरी रात भी वो बैठ सकते हैं। सवाल यह भी उठता है कि 1 जून को आखिरी दौर का चुनाव है। अगर 1 जून के बाद चुनाव आयोग कहता है कि मुझे डेटा कलेक्ट करने में, फॉर्म 17 भरने में वक्त लगेगा 10 दिन का और, तो 4 जून को नतीजे कैसे आएंगे? इसीलिए मैंने आपसे शुरू में ही कहा कि हो सकता है कि ये सारा कुछ सुनने के बाद, समझने के बाद सीजीआई डीवाई चंद्रचूड़ की बेंच 4 चरणों की वोटिंग को डिसमिस कर दे। आखिर दोस्तों, चल क्या रहा है? आपको क्या लगता है, अगर चुनाव आयोग के पास कोई डेटा है ही नहीं तो 4 चरणों की वोटिंग पर जो परसेंटेज में टर्नआउट डेटा पब्लिश किया गया है, क्या वो फेक है? सवाल की बौछार लगी हुई है दोस्तों, सवालों की बौछार लग जाएगी जिसका जवाब चुनाव आयोग को सुप्रीम कोर्ट में देना है। और यही सबसे बड़ी बात है, यहीं पर कहीं ना कहीं मोदी सरकार भी फंस गई कि क्यों चुनाव आयुक्तों की नियुक्ति के दौरान सीजीआई को उस पैनल से सरकार ने हटाया, बाकायदा कानून ला करके। उसका खुलासा दोस्तों आज लगभग हो चुका है। और चुनाव शुरू होने से बिल्कुल पहले चुनाव आयुक्त अरुण गोयल ने जिस तरह से इस्तीफा दिया वो भी संदेह के घेरे में रहा। और अब ये कहीं ना कहीं कड़ी जो है वो एक दूसरे के साथ जोड़ करके देखा जाए तो 2+2 = 4 होने में कहीं पर भी कोई दो राय नहीं है कि इसी तरह से शायद खेल को अंजाम दिया गया। इस पूरे विषय को आप किस तरह से देखते हैं? देशनीति किसी प्रकार में भी किसी पर आरोप नहीं लगा रहा। जो भी हमारे पास तथ्य हैं, फैक्ट्स हैं, फिगर्स हैं, वो हम आप तक पहुंचाने की कोशिश कर रहे हैं। आप जनता जनार्दन हैं, आपको तय करनी है। सुप्रीम कोर्ट के आगे, सीजीआई के आगे चुनाव आयोग की जवाबदेही है, चुनाव आयोग को जवाब देना होगा। और यहाँ पर सरकार कहीं ना कहीं जो है वो पूरी तरह से लपेटे में आ जाए। बुद्धा या सिरियलमधनं एक जबरदस्त जे वातावरण बदलते आहे पूर्ण आणि सिद्धार्थाच्या घरचं, आणि फार अस्वस्थ झालेले असतात शुद्धोधन राजा, त्याची आई, सिद्धार्थाची आई प्रजापती आणि यशोधरेचे वडील आणि आई दंडपाणी दोघेही आलेले असतात। त्यांना ज्यावेळेस ही बातमी कळते की सिद्धार्थांनी घर सोडलं, अस्वस्थ झालेले असतात। राजा शुद्धोधनीकडे तापानी पडलेला असतो आणि सिद्धार्थांनी घर सोडल्याच्या दुःखामध्ये दोघेही आईवडील तसेच असतात। आणि त्याच्यामध्ये पुन्हा दंडपाणी आल्याच्यानंतर त्यांना ते म्हणतात की तुम्ही कसं काय जाऊ दिलं,
आणि त्यांच्यावरती फार आक्रोश दाखवतात आणि शुद्धोधन म्हणतात की स्वाभाविक आहे, तुमची मुलगी आहे. त्यावेळेस ते म्हणतात की आता माझ्या मुलीचं काय होईल, तुम्ही का थांबवलं नाही, त्यांना अनेक प्रश्न करतात आणि जसं की त्यांना दोषी म्हणून त्यांना हे करतात. शुद्धोधन राजा म्हणतो की ते रात्री निघून गेले, मला जर तो माहिती असतं की जाणार आहे तर मी त्याला थांबवलं असतं, काय केलं असतं, ते वाटेल ते केलं असतं. अशा पद्धतीचा तो संवाद आणि त्यावेळेची झालेली परिस्थिती एक थोडक्यात आपण बघूया की सिद्धार्थ गेल्याच्या नंतर काय परिस्थिती झालेली या व्हिडिओतनं. सिद्धार्थ बुद्ध ह्या सिरियलमधनं आम्ही घेतलेला क्लिप आहे, बघूया. लगता है ज्वर उतर रहा. तुम पर सबका दायित्व बढ़ रहा है. मेरा, यशोधरा का, राहुल का. जब ज्वर हो तो अधिक बातें नहीं करते. अमिता दीदी, क्या सोचा था और क्या हो गया? सिद्धार्थ ऐसे चला गया. प्रश्न ये नहीं कि ऐसे चला गया, प्रश्न ये है कि कैसे चला गया. अच्छा दर्पणी, ये अनर्थ कैसे हो गया महाराज? सिद्धार्थ को इतना भी विवेक न था कि वो किसी का पति है, किसी का पिता है और किसी का पुत्र भी. वही तो मैं पूछ रहा हूँ महाराज. आपने सिद्धार्थ को जाने कैसे दिया? उसे रोका क्यों नहीं? अपने दायित्व का वास्ता क्यों नहीं दिया? कुछ तो कहिए महाराज. आपके प्रश्नों का आवेग शांत हो जाए तो ही मैं उत्तर दे सकता हूँ. सिद्धार्थ आधी रात को चला गया और हमें पता तक नहीं चला. ये उत्तर पाने के लिए हम इतने कष्ट में रातों रात देवता से यहाँ आए हैं. भैया को दोषी क्यों ठहरा रहे हैं? क्योंकि जिसका दोष है महाराज का उसके प्रति क्रोध और आवेश दिखाई नहीं दिया. अब आप ही बताइए कि मेरी पुत्री का क्या होगा? वो अपने जीवन का लंबा रास्ता किसके सहारे व्यतीत करेगी? मेरे नाती राहुल का क्या होगा महाराज? यदि पता होता कि ऐसे दुर्दिन देखने पड़ेंगे तो मैं अपनी पुत्री यशोधरा का विवाह सिद्धार्थ से कभी होने ही नहीं देता. भैया, ऐसी बात कहने से पहले महाराज की अवस्था तो देखिए. पुत्र वियोग में एक लाचार पिता दिखाई नहीं देता आपको? ओह, लो अब हमें ही अपराधी बनाया जा रहा. नहीं भैया, आप लोग आए, हमें लगा हमारे दुख में सहयोगी होने आए, किंतु आप तो आरोप प्रतिरोध करने आए. ये देखते हुए भी कि हम इतनी यातना और पीड़ा में हैं, आप. प्रजापति, तुम्हारे भैया का आक्रोश उचित है. मुझे यथार्थ में पता नहीं था कि सिद्धार्थ इतना बड़ा निर्णय ले चुका है. आपके दोष सर माथे पर. सच मैं उसे रोक नहीं सका. मैं उसे रोक नहीं सका. भैया, आप मन छोटा ना करें. आप कर भी क्या सकते थे? क्या कहना? वहाँ देवदा में हमारी छाती पर सिर रखकर रो रही थी तुम अमिता, और यहाँ आते ही अपने भाई के प्रति सहानुभूति जाग गई. हम कोई अलग नहीं दंडवान. आपका भी सिद्धार्थ पर उतना ही अधिकार है. हमारे दुख के सहभागी हैं आप.
मैं यहाँ कोई शोक प्रकट करने नहीं आया महाराज। मैं अपनी पुत्री यशोधरा को यहाँ से ले जाने आया हूँ। मुझे नहीं लगता कि यशो का भविष्य यहाँ पर सुरक्षित है। भैया, आप जानते भी हैं कि आप क्या कह रहे हैं। शांत हो जाओ। इन्हें हम पर विश्वास नहीं। पुत्री के पिता है राजा धनपाली। यशोधरा पे ना आप दबाव डालेंगे ना हम। देवदास जाना न जाना इस बात का निर्णय केवल और केवल यशोधरा ही करेगी। बहुजन सौरभचा आजचा अंक 22 मे रोजी 2024। आज भाजपावरती ज्या पद्धतीने काँग्रेसने हल्ला केलेला आहे अत्यंत मार्मिक आणि महत्त्वाचा आहे। त्यांनी विचारलं आहे की भाजपचे चीनशी संबंध काय आहे, कारण मला असं वाटत होतं की बहुधा मोदींचे संबंध, BJPचे संबंध, RSSचे संबंध हे चायनासोबत जास्त वाढून राहिलेले आहेत। त्यांच्या जवळपास 22 गुप्त बैठका झाल्या आणि या देशाला त्यांनी हिटलरशाहीकडे नेण्याचा हा मोठा हे प्रकार सुरू असेल। तुम्हा सर्व लोकांना अनेकदा मी लोकांना बोलताना बोलतोय की या जगात एक डेमोक्रॅटिक आणि नॉन डेमोक्रॅटिक अशा दोन विभाग आहेत। डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये असणाऱ्या सर्व युरोपियन देश, अमेरिका असो, चायना आपला ब्रिटन असो की फ्रान्स असो, हे सर्व देश, आणि दुसरे हिटलरशाहीसारखे देश वागणारे देश हे रशिया असो, चायना असो, पाकिस्तान असो, अशा पद्धतीचं। आणि इथल्या गव्हर्नमेंटला तेच पाहिजे होतं। त्याच्यामुळे यावेळेस सर्वच्या सर्व लक्ष अमेरिकेचं जास्त याच्यात आहे, कारण जर चायनाची जर ह्यांची आमची जर दोस्ती झाली तर एक मोठा धोका संपूर्ण जगाला निर्माण होईल आणि हे पूर्ण एखादी युद्धभूमी झाल्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते। त्याच्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या याच्यात भारतात होतं आणि त्याचा गौप्यस्फोट काँग्रेसने केला की यांचे संबंध कसे होते आणि त्यांनी दिलेल्या अनेक 12 बैठका झाल्या त्यांच्यासोबत। तर त्यांच्या 12 बैठकीमध्ये काय झालं, नेमकं कशाला गेले होते, काय तिथे चर्चा झाल्या। एकदा ते त्यांनी सांगितलं की नितीन गडकरीसुद्धा तिथे जाऊन आले 2011ला। काय हे झालं, त्याच्यात कोणती चर्चा झाली ते त्यांनी उत्तरं द्यावं। म्हणजे चायनाच्या लोकांना एवढा आत घुसवलं आणि त्यांच्यासोबत काहीतरी गुप्त समझोता असल्याची ही बाब आहे। अत्यंत नाजूक बाब आहे ती आणि काँग्रेसने त्याला नस पकडलेली आहे। आज त्याच्याच बाजूला आमचे हे काय नागपुरातील 9 रस्ते वाहतुकीसाठी बंद। नागपुरात महानगरपालिकेच्या हद्दीतील सिमेंट रस्त्याचे जे कामं सुरू असल्यामुळे त्यांनी अनेक रस्त्यांचं काम बाकीचे रस्ते डायव्हर्ट केले, काही रस्ते बंद केलेले आहेत। मनीष सिसोदियाचा जामीन अर्ज फेटाळला। तुम्हाला माहिती आहे की आम आदमी पार्टीचे मनोज सिसोदिया हे फायनान्स मिनिस्टर होते आणि ते आता सध्या जेलमध्ये आहेत। त्यांनी वारंवार अर्ज करूनही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। एक अत्यंत आम आदमी पार्टीसाठी दुःखाची बाब आहे। सिमेंटचा वीज खांब अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू, यवतमाळची बातमी आहे। एक 12वीचा निकाल जाहीर झाला। आजच मुलींनी मारली बाजू। चांगल्या पद्धतीचा निकाल लागला आहे, 90.60। आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये असताना त्यावेळेस निकाल मात्र 35-40 असे लागायचे, परंतु आता 90+ निकाल लागतात। फार चांगली बाब आहे, नापास कोणीच होत नाही। जाईबाई चौधरी ज्ञानपीठात 12वी बोर्ड परीक्षा गुणवत्ता व उत्तीर्ण विद्यार्थिनीचा अभिनंदन सोहळा। आमचे मित्र तिथे चौधरी साहेब, त्यांची आई जाईबाई चौधरी आंबेडकरी मुवमेंटमध्ये फार मोठं तिचं नाव आहे। त्यांची ती शाळा चालते, विपश्यना तिथे शिकवतात। त्यांनी बुद्धिस्ट पद्धतीने अनेक गोष्टी त्यांनी इव्हन डान्स, ड्रामा हा खूप सारं तिथे ॲक्टिव्हिटीज असतात आणि तिथला निकाल सर्व मेरिट लिस्ट तिथनं निघत असते। त्याच्यामुळे आज आम्ही निश्चितच आमच्या परिवारातील लोक असल्यामुळे आम्ही ती बातमी आज दिलेली आहे। एक बाबूलाल वाघमारे मित्र परिवार, तुम्हाला कालही सांगितले की त्यांच्यावरती एक मोठी स्मरणिका लिहित आहे। त्याच्यामुळे सर्व लोकांना असं जाहीर निवेदन केलेलं आहे की ज्या लोकांकडे बाबूलाल वाघमारेंच्या संबंधात जी काही माहिती असेल ती त्यांनी ताबडतोब देण्यात यावी।
त्याच्या शेजारी मी गुन्हा केलाच नाही. ब्रिजभूषण सिंग, तुम्हाला माहिती आहे की ब्रिजभूषण सिंगवरती महिला पैलवानाच्या चे आरोप होते, त्यांच्यावरती रेप केसेस किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं होतं आणि त्याच्या संबंधात त्यांनी हायकोर्टामध्ये आज त्यांचं रिट पिटिशनवरती त्यांनी सांगितलं, मला वाटतं खालच्याच कोर्टात होतं ते, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की बाबा मी माझा काही संबंध नाही, मी कधी काही केलं. तो तर प्रत्येक आरोपी जो असतो ते अशाच पद्धतीने हे करत असतो आणि डिफेन्स घ्यायला, आणि नंतर आता ते पुढे आता केस सुरुवात झालेली आहे. त्याच्या शेजारी चलो बुद्ध की ओर धम्म सकाळ रॅली, उंटाखानावरून ती रॅली निघणार आहे बुद्ध जयंतीच्या निमित्तानं, आणि ती थेट दीक्षाभूमीला त्याचा समारोप आहे. त्यांनी सर्व संस्थांना असं निवेदन केलेलं आहे की सर्वांनी आपापल्या धम्म रॅली निघत असतील तर एकत्रित घेऊन नागपुरातनं एक मोठी रॅली करावी, या संबंधातली जाहिरात आहे आमच्याकडे. आज बघूया 5/4 आंबेडकरी चळवळीच्या दुर्मिळ साधनाचे जतन व्हावे. सुनील वारे यांची एक बाब आहे. अनेक बाबासाहेबांच्या हदीतील अनेक गोष्टी होत्या. इवन वसंतबूंच्या याच्यामध्ये मी सेक्रेटरी होतो, त्याच्यामुळं जेवढं साहित्य डॉक्टर आंबेडकरांचं निघालं, बाबासाहेबांचं निघालं, ते वसंतबूंच्या याच्यातनं लायब्ररीतनं सर्वात जास्त मोठं होतं. त्यावेळेस माझ्या हातात एक बाबासाहेबांनी जो बुद्ध आणि धम्म ग्रंथ लिहिला होता, त्याच्यामध्ये ज्या 3 ते 4 अक्षराचं म्हणजे वेगवेगळ्या शाईचा त्या बाबासाहेबांनी वापर केला, त्या प्रत्येक वेळेस वेगवेगळी शाई वापरायची. त्याच्यातनं हे समजत होतं की आज कितीदा त्यांनी तपासला असेल बुद्ध आणि धम्म. मला असं वाटते की बाबासाहेबांनी 4 ते 5दा त्याचा रिव्ह्यू घेतला असेल, कारण प्रत्येक गोष्ट, कारण तो अत्यंत महत्त्वाचा मोलाचा हे होता. आता ते पुस्तक कुठे आहे ते मला माहिती नाही, परंतु अनेक दुर्मिळ साहित्य जे काही बाबाचं आहे, बाबासाहेबांचं आहे, ते जतन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. सुधीर जनार्दनराव भगत यांना मानद डॉक्टरेट प्रदान अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या तर्फे पाली भाषामध्ये त्यांनी जे हे केलेलं आहे, PhD केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्याच्याच खाली सेंट्रल रेल्वेज कर्मचारी स्टाफ बेनिफिट कॅम्पला बंगलोरचा समारोप, बंगलोरमध्ये नागपूर इथे जो समारोप झाला तिथे एक मोठी सभा झालेली आहे. चलो बुद्ध की ओर असा संदेश देणारी धम्म सकाळ रॅली, त्याच्यावरती आज आम्ही आता बुद्ध जयंती असल्यामुळे मॅक्झिमम आमचे लेख जे आहेत ते याच तथागत भगवान बुद्धाच्या याच्यावरती वेगवेगळ्या पैलूवरती आहेत. त्याच्यामुळे अनेक लोकांनी आमची रिक्वेस्ट ही आहे की सातत्यानं तुम्ही जेवढं काही ते काही माहिती तुमच्याकडे असेल तथागत भगवान बुद्धाबद्दल किंवा तुमचे वेगवेगळ्या विषयाचे विचार असतील तर ते तुम्ही सातत्याने द्यावे. त्याच्या बाजूला तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त बुद्ध पहाट नागपूरची बातमी आहे. 365 दिवस एक पुष्पहार एक परिवार अभियानातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. रिझर्व्ह बँक चौकामधला बाबासाहेबांचा जो पुतळा आहे, दर रविवारी तिथे मोठे एक फॅमिली येत असते आणि त्याच्यात मोठा हार अर्पण करतात आणि तिथे सर्वांची एक भाषण होत असते. हा नित्यनियमाने 365 एका वर्षापासून कार्यक्रम सुरू आहे. वीज बिलाबाबतचा एक मॅसेज करू शकतो तुम्हाला घात महावितरणची हे आहे तुम्हाला की तुम्ही जरी तुम्ही मॅसेज केला आणि तुम्ही त्यांना विचारलं की बाबा आमच्या बिलाचं काय झालं तर तो ताबडतोब ते तुम्हाला जनरेट होईल, अशा पद्धतीचा ॲप आहे. नागपूर ताज फर्निचरची एक जाहिरात आहे. बुद्ध विहार समन्वय समिती, संत गाडगे बाबा बहुउद्देशीय आश्रम यांची एक जाहिरात आमच्याकडे आलेली आहे, ती आम्ही आज दिलेली आहे. इमारतीवरील उंच फलकही धोकादायक. तुम्हाला माहिती आहे की घाटकोपरमध्ये मोठा होर्डिंग पडून 17 लोकांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर पुन्हा अशीच घटना पुण्याला झाली आणि नागपुरातही त्याची तपासणी करण्यात आली की अशा पद्धतीची घटना नागपुरातही एखादी संभावनीय आहे किंवा नाही. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितले की अनेक बिल्डिंगवरती होर्डिंग्स आहेत आणि त्यांनाही आपण तेवढं प्रोटेक्ट केलं पाहिजे, नाही जर होईल तर अनेक लोकांचा त्याच्यात एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. आज बघूया 5/2 आजचं टायटल आहे आमचं दुःखाचे ज्ञान होणे ही दुःखावर मात करण्याची पहिली महत्त्वाची पायरी असते. भगवान बुद्ध म्हणतात की दुःखाचे ज्ञान होणं, दुःखाची सुरुवात कुठून झालेली आहे.
ज्यावेळेस अष्टांगिक मार्ग जे बुद्धाने दिलेला आहे, आर्य सत्य जे सांगितलेलं आहे की दुःखाचं कारण तुम्हीच आहात, तुमच्याच मनातनं, तुमच्या विचारातनं, तुमच्या आचरणातनं जे जे काही तुम्ही बोलता आणि तिथनं दुःख निर्माण होत असतं. त्याच्यामुळे त्याची सर्वात पहिले त्याचं निवारण करण्याच्या आधी तुम्हाला महत्त्वाची पायरी असते की तुम्ही स्वतः ते कळलं पाहिजे दुःखाची निर्मिती कुठे झालेली आहे. आज आमचा ग्रहलेख बघूया. सेवा, श्रम व विवेकवादी बुद्धी यांच्या विरोधातील अनुबंध. तुम्ही लोकांना किती जरी काही असलं परंतु यांची सांगड असली पाहिजे. सेवा, श्रम व विवेकबुद्धी जर नसेल तर ते सर्वच्या सर्व काही उपयोगाचं नाही. सेवा जर नसेल, स्वार्थ असेल तरी काही उपयोगाचं नाही. न श्रम न करणे ते जरी असेल तर ह्या सर्व बाबीमध्ये समानता किती आहे ह्याच्यावरती आधारित हा लेख अत्यंत चांगला लेख आहे. जनतेच्या मानसिकतेचा निर्णायक कल 4 जूनलाच कळेल. जे जे काही होणार आहे, मी आता याच्यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्या परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशन म्हणते की तो डेटा आमच्याकडे नाही, त्याच्यामुळे 4 तारखेला कोणता डेटा ते देणार आहे ते अजूनपर्यंत काही सांगता येत नाही. आणि चंद्रचूड तर त्याच्यावरती पडलेले आहेत, सर्व लोक मागे लागलेले आहेत. हे इलेक्शन तर सोडा, हा कोण हरेल त्याहीपेक्षा या देशामध्ये समजा जर असं लक्षात आलं की यांनी मॅनेज केलेलं आहे तर लोक रस्त्यावर येतील. कारण यावेळेस आंदोलन फार उग्र होण्याची संभावना आहे. आणि बाबासाहेबांनी शेवटी इशारा दिला होता. आता तर काही तसं काही ती जुनी काही परंपरा येणार नाही किंवा पेशवाई येणार नाही, परंतु त्या देशाचे तुकडे मात्र होतील. कारण बाबासाहेबांना भाकीत होतंच की समजा तर त्यांनी हिंदुत्ववाद जर त्याच्यात अजून तसाच ठेवला तर या देशात कशाला तुमचे केरळ असो की वेस्ट बेंगॉल असो कशाला इंडियासोबत मिळतील. ते सर्व स्वतंत्र राज्य होते छोटे छोटे. ते म्हणतील आता आमचा विश्वास राहिलेला नाही, सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही, कोणाचवरती नाही आणि या देशाचे पुन्हा तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं जे भाकीत होतं ते निश्चितच होऊ शकेल. तसं बुद्ध जगाचा आदर्श होण्यास परिपूर्ण सर्वांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण जगात ज्या युद्ध सुरू आहे त्याच्यासाठी एकमेव उपाय म्हणजे बुद्धिझम झाल्याशिवाय काहीच होत नाही. तुम्हाला कुठेही तुम्ही या देशामध्ये जिथे जिथे बुद्धिझम आहे तिथे हे सर्व प्रकार होत नाही. याच्यावर आधारित अविनाश टिपले यांचा एक अत्यंत महत्त्वाचा लेख आम्ही समजतो. धम्मप्रीती रस पिऊन मनुष्य होतो निष्पाप. एक स्थविर तिस्माची एक गोष्ट आहे. देवीदास राऊत बुद्धाचार्य एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. ते सातत्यानं धम्माच्यावरती प्रवचन देत असतात आणि त्याच्यामुळे धम्मप्रीती रस पिऊन मनुष्य होतो निष्पाप. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस धम्माच्या रसामध्ये डुबता त्यावेळेस तुमच्या मनातला लोभ, क्रोध, द्वेष हे सर्व नष्ट होत असतात. असा हा एक लेख तुम्हाला वाचनीय आहे देवीदास राऊत यांचा. आज पान 4-3 वरती बघूया. आजचं टायटल आहे जमिनीच्या उत्खननातून प्राप्त होणाऱ्या सोन्यापेक्षा अधिक सोनं विचारांच्या उत्खनातून प्राप्त होत असते. कोण म्हणतो? नेपोलियन हिल. नेपोलियनचं अत्यंत महत्त्वाचं की जोपर्यंत चर्चा तुम्ही करत नाही त्याच्यातनं जे तुमचे विचार निघतात. म्हणून बाबासाहेबांनी जे काही ज्ञान प्राप्त केलं आहे ते त्याच्यातूनच केलं आहे. विचार, मंथन, वाचन आणि त्याच्यातनं निघालेलं सर्व. त्याच्यामुळं ते आज अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन पोचले. आज जगातील आजचा लेख आहे भीमराव सावर्दे यांचा. जगातील अनेक देशात वैशाख पौर्णिमा व बुद्ध जयंती महोत्सव साजरी होते आहे. तुम्हाला सर्व बुद्धिस्ट देशामध्ये आज वैशाखी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो आणि मोठ्या ह्याच्यात साजरा होत असतो. बुद्धाचा धम्म आणि बहुजन समाज याच्यावरती आधारित एक लेख LT लवात्रे यांचा. सातत्यानं ते बहुजन सौरभमध्ये लिहित असतात. एक फार चांगला लेख आहे त्यांचा. महान तत्ववेत्ता आणि मनोचिकित्सक तथागत भगवान बुद्ध याच्यावरती आधारित एक लेख आमच्या भगिनी सरिता सातारडे यांचा आहे. तेही सातत्यानं त्या मॅडम लिहित असतात आमच्याकडे. आज त्याच्याच खाली पुन्हा एक मंदाकिनी काकडे यांचा एक लेख आहे गौतम बुद्धाचे विचार आहे जीवनाचे सार. एक फार चांगले लेख आहे. आणि सर्व लोकांना माझी विनंती आहे की तथागत बुद्ध आता ह्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं सर्व लोकांनी छोटे मोठे कविता लिहाव्या, गोष्टी लिहाव्या. तथागत बुद्धाच्या विचारावरती तुमचं काय विचार आहेत त्याच्यावरती त्याचं हे करावं. जास्तीत जास्त लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.
अशा रीतीने आम्ही आज 4ही पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला रोजसारखा आजही अपील करेल की जास्त जर शक्य होत असेल तर मॅक्झिमम तुम्ही ग्रुपवरती पाठवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. छोट्या मोठ्या जाहिराती द्या बुद्ध जयंतीच्या निमित्त आणि बहुजन सर्वला बळकट करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम.